नमस्कार दर्शकों, हमारे इस पोल खोल कार्यक्रम में हम आपको भ्रष्टाचार से जुड़े कुछ खास कुछ अहम वाक्यों से रूबरू कराते हैं। आज हम आपको लेके चल रहे हैं एक बेहद रोचक किस्से की तरफ। ये बहुत रोचक इसलिए है कि स्वयं रूलिंग पार्टी के लोग खड़े हुए हैं अपनी ही सरकार के भ्रष्ट अधिकारी के खिलाफ। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट, जिसके पालघर जिले के अल्पसंख्यक विभाग के विभाग अध्यक्ष श्री वसीम सलीम जी और उनके सभी कार्यकर्ता, जिनका हम आपको वक्तव्य सुनाएंगे कुछ ही देर में, उन्होंने आज बीडीओ ऑफिस के सामने एक धरना आयोजित किया, बड़ा टेंट लगाया और उसमें सभी पदाधिकारी, बड़े बड़े अधिकारी लोग एनसीपी के अजित पवार गुट के शामिल हुए। उन्होंने अपने अपने लंबे चौड़े भाषण दिए और खुले तौर पर बताया कि ग्राम विकास अधिकारी कमलेश संखे, जो बोईसर ग्राम पंचायत के ग्राम विकास अधिकारी हैं, भ्रष्ट हैं और भ्रष्ट तरीके से काम कर रहे हैं। निसंदेह बड़े दुख की बात है। ऐसा प्रदर्शन सरकार के खिलाफ सरकार में रहने वाली पार्टी अगर करती है तो अराजकता की पराकाष्ठा ही कहा जाएगा। यह रोचक किस्सा आपके लिए, आप सभी दर्शकों के लिए मैं आगे वक्तव्य पार्टी के पदाधिकारियों के आपको सुनाता हूँ। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे धरणे आंदोलन आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री रवींद्र संखे यांनी राष्ट्रवादीचा पदभार घेतल्यापासून त्यांच्याकडे बोईसर परिसरातील ग्रामस्थांच्या तक्रारी येत होत्या। त्याबाबत त्यांनी संबंधित विभागाला म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तक्रारी अर्जाचं निवारण करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता। परंतु बोईसर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कमलेश संखे यांची एवढी दहशत आहे की बीडीओ सुद्धा त्यांच्या तक्रारीची दखल घेऊ शकत नाही, शिहोही दखल घेऊ शकत नाही। पहिल्यांदा बीडीओ आणि शिहोचा आम्ही जाहीर निषेध करतो, जोपर्यंत अशा मारलेल्या ग्रामसेवकांची कोणीही दखल घेणार नाही तोपर्यंत आमचे धरणे आंदोलन चालू राहील। महत्त्वाची गोष्ट, जसे आमच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रव्यवहार केल्यानंतर संबंधित ग्रामसेवकांनी त्यांना त्यांचं घर अस्तित्वात नाही, मोडकळीस आलेल्या घराला 2 लाखाची पाणीपट्टी बिल पाठवलं। त्याचा आम्ही चौकशीसाठी अर्ज दिला असता त्याचीही दखल घेतली गेली नाही। आम्ही माहितीच्या अधिकाराखाली बिल कसे पाठवले त्याची माहिती मागवली तर संबंधित ग्रामसेवक यांनी 28,800 पानांची माहिती आहे, 1,15,200 रुपये भरा मग तुम्हाला माहिती दिली जाईल असे पत्र दिले। त्यानंतर आम्ही माहितीच्या अधिकाराखाली अपील केले असता फक्त 35 पानांची आम्हाला फ्री माहिती भेटली। मग 1,15,200 रुपये हा पत्र कशासाठी पाठवलं याची चौकशी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मी पत्र दिलं, फक्त माहिती दिली म्हणून ते आमचं प्रकरणच क्लोज केलं। त्याबद्दल पंचायत समितीचा आम्ही जाहीर निषेध करतो। एवढे हे डरपोक बीडीओ असतील तर यांनी त्या खुर्चीवर बसण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही, म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो। पंचायत समितीचा, बीडीओचा, शिवाय कुठेतरी आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतोय, ही चूक करू नका। मुख्यमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री, सॉरी दोन्ही उपमुख्यमंत्री चांगल्या प्रकारचं काम करतात, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका। या महाराष्ट्रात जिथपासून महायुतीचं सरकार आलं अतिशय चांगल्या प्रकारचं काम सुरू आहे, मात्र तुमच्यासारखे भ्रष्ट अधिकारी या ग्रामसेवक जो आहे त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात। ही चूक करू नका, नाहीतर तुम्हाला गडचिरोलीला पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची नोंद घ्या। तुम्हाला वाटत असेल आम्ही एसी मध्ये बसतो आणि
छोट्या प्रकारची कामं करतो. आमचं सरकार जरी असलं तरी आंदोलनाचं हत्यार यापुढे उचललं जाईल आणि तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्यापासून आम्ही नक्कीच रोखल्याशिवाय राहणार नाही. एवढं म्हणून या ठिकाणी थांबतो. वाडा तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष या नात्याने या धरणे आंदोलनाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि यापुढे तुम्हाला धडा शिकवण्यासाठी यापेक्षाही मोठी शक्ती या संपूर्ण पालघर जिल्ह्यातून या ठिकाणी उभी राहील. एवढंच एक तुम्हाला या ठिकाणी इशारा देतो. आणि संकेत साहेब आपल्या सोबत राष्ट्रवादी पालघर जिल्हा संपूर्ण आपल्या पाठीशी उभा आहे. कुठल्या प्रकारची काळजी करू नका. शासन आपल्या असल्यामुळे सरकार आपलं असल्यामुळे आपल्याला थोड्याशा मर्यादा येतात. मात्र या अधिकाऱ्यांनी जर आपल्या मर्यादा ओलांडल्या तर मात्र आपण कुठल्या प्रकारची मर्यादा ठेवता त्यांच्या केबिन मध्ये घुसून त्यांचा कसा बंदोबस्त करायचा तो आपण नक्की करू. तुमच्या एवढे थांबतो. धन्यवाद. गंभीरतेने नोंद घ्यावी. मराठी साहेब घोषणा कर द्या. चलो क्वेश्चन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत आहे. बोईसर ग्रामपंचायत जी आहे ती महाराष्ट्रातील मला वाटते सर्वात मोठी ग्रामपंचायत असेल आपला, बरोबर ना? आणि त्या ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष रवींद्र संखे यांनी हा सर्व भ्रष्टाचार काढलेला आहे. याची सर्व निवेदनं पालघर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नाले यांना दिलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सिहोर यांना सर्व प्रकारचे पुरावे जे आहेत ते आमच्या उपाध्यक्षांनी या ठिकाणी दिलेले आहेत. तरीही भ्रष्ट ग्रामसेवक कमलेश संखे यांची बाजू घेऊन हे सर्व प्रशासन काम करीत आहे. नाले साहेब तुम्हाला जमत नसेल तर तुमची खुर्ची त्या कमलेश संख्येला द्या. या ठिकाणी तुमच्या ऑफिसच्या समोर आम्ही जाहीरपणे सांगतो की तुमची खुर्ची जी आहे ती त्या कमलेश संख्येला द्या आणि तिथे तुम्ही शिपाई म्हणून बोईसरला काम करा त्यांच्या हाताखाली. कारण तुम्हाला जमत नसेल ते खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही. यामध्ये सगळे जबाबदार पदाधिकारी आहेत. त्यांनी तुमच्याकडे सर्व पुरावे दिलेले आहेत. तरी तुम्हाला जर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करता येत नसेल तर खरोखर तुमचा निषेध आहे. यापुढचं आम्ही इथं उन्हात धरणे आंदोलन करणार नाही तर तुमच्या कॅबिन मध्ये घुसून तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. छाद मांडला आहे त्यासाठी आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत. व्हिडिओ साहेब तुम्हाला इशारा दिलाय आमच्या वाडा तालुका अध्यक्षांनी. मी संदेश पाटील बोलतोय, पालघर तालुका अध्यक्ष. खरोखरच तुम्ही याच्यावर जर कारवाई केली नाही तर तुम्हाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी बोईसर मध्ये त्याच्या मनमानीप्रमाणे काम चालू केलेलं आहे. हे कदापि सहन होणार नाही. रस्ते, घरपट्ट्या, पाणी बिलं हे त्यांच्या मर्जीनं त्यांच्या मनाप्रमाणे लोकांना त्रास देण्यासाठी लावत आहेत. व्हिडिओ साहेब खरोखरच आमच्या जयेश सेलारांनी सांगितलं